बदलापुरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस येतो आहे। सध्या आपण बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी एटीएम चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडलेला आहे। अर्थात आपण बघतोय बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकाची ही उल्लेखनीय कामगिरी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आणि हे जे काही दोन चोरटे आहेत ते बदलापूर पश्चिम बेलवली परिसरातील एटीएम थेट एटीएम जे आहे ते चोरी करत होते। अर्थात खूप प्रयत्नांच्या नंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी जे आहे या चोरट्यांना ताब्यात घेतलेला आहे। आपल्या बदलापूर पश्चिमचे जे काही पोलीस आहे त्यांचं कौतुक संपूर्ण बदलापूरकरांनी नक्कीच केलं पाहिजे। बदलापूर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरजी शिंदे सर आपल्यासोबत असणार आहे। त्यांच्याशी आपण संवाद साधूया। नेमकं काय घडलं सर, संपूर्ण काय माहिती द्याल, काय प्रकरण आहे? दिनांक 17/8/24 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र बदलापूर अंबरनाथ रोड या ठिकाणी त्यांचं जे एटीएम मशीन होतं तर ते फोडण्याचा प्रयत्न झाला होता। त्यांना त्या संदर्भात हैदराबादहून कॉल आला होता आणि फुटेज पण प्राप्त होतं। त्याच्यामध्ये एक किसम रेनकोट घातलेला, पायात चप्पल असलेला, हाफ पॅन्ट असलेला त्यामध्ये दिसून येत होता। आणि त्या अनुषंगाने त्या तिकडच्या ज्या मॅनेजर आहेत त्यांनी आमच्या इथे गुन्हा दाखल केला। त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा रजिस्टर 231/26 चोरीचा प्रयत्न, चोरी या त्या एटीएम मशीनची तोडफोड केल्याचा आम्ही गुन्हा दाखल केला होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही ती गोष्ट सिरियस घेतली, कारण एटीएम फोडण्याचा प्रयत्न आला होता। मग आमचे डीबीचे अधिकारी PSI पात्रे साहेब आणि बाळनोत व तपस्याचे हेमंत पगारे आणि हेमंत पाटील व निरगुडा अशी टीम होती। याने फुटेज तपासणी केली व ते अंबरनाथच्या दिशेने जात असल्याचे दिसले। पुढे आम्हाला त्यामध्ये बाईकसुद्धा त्याच्यामध्ये आढळून आली आणि ते सदरची हे दोन इसम आहेत हे गुन्हा केल्यानंतर बुवापाड्याच्या पुढे न जाता बुवापाड्याच्या परिसरात कुठे असल्याचे आम्हाला त्यात निष्पन्न झाले। मग आम्ही त्या अनुषंगाने अंबरनाथवरनं याच्यामध्ये सुनील पाणीग्रह नावाचा एक आरोपी आहे याच ताब्यात घेतले। तर त्याच्यावर यापूर्वी अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे 4 घरफोडीचे व त्याला तडीपार असताना तो हद्दीत आल्यामुळे 142 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई केल्याची एकूण 6 गुन्हे त्याच्यावर आहेत। त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्याच्याबरोबर त्याचा जो साथीदार आहे दुसरा मोहम्मद अन्सारी यालाही अटक केलेली आहे। साधारणतः आपण बघतोय की आता एटीएम मध्ये चोरीचे प्रमाण वाढलेले आहे आणि पट्ट्याने तर थेट एटीएम चोरी करण्याचा प्रयत्न केलाय। याबरोबर अनेक ज्येष्ठ नागरिक, वृद्ध व्यक्ती जे ते एटीएम मधून पैसे काढण्यासाठी जातात, त्यांना काय आव्हान करायला काय सांगाल? नक्कीच सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आहे। असे हे प्रकार बरेच वाढत चाललेले आहेत। त्या संदर्भात सर्व बँकांच्या मॅनेजरांना मी स्वतः समक्ष जाऊन सदर ठिकाणी वॉचमॅन ठेवण्याबाबत विनंती केलेली आहे। परंतु आपण बघता कुठच्याच एटीएमला वॉचमॅन नसतो। त्यामुळे हे जे ज्येष्ठ नागरिक जातात त्यांना ते एटीएम कार्ड घेऊन आतमध्ये गेल्यानंतर कोणतरी भामटा येतो, चोर येतो व त्यांना सांगतो की काका मी पैसे काढून देतो। विश्वासाने ते त्यांच्याकडे एटीएम कार्ड सोपवतात आणि त्यांची काय जी रक्कम असते ते काढून घेतात किंवा कधीकधी त्यांचं एटीएम कार्ड न देतात त्यांच्याकडचं डुप्लिकेट एटीएम कार्ड त्यांना देतात आणि त्या दरम्यान त्यांनी तो पासवर्ड बघितला असतो। त्यामुळे बदलापूरच्या मी सगळ्या नागरिकांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना सांगेन की हे एटीएम जेवढे मशीन आहेत त्याचा वापर जर बँकेच्या आतमध्ये असतील तरच करा किंवा बँकेतून शक्यतो पैसे काढा। ते एटीएमचे ते जास्त जाऊ नका। काही स्कीमर लावण्याचा प्रयत्न एकदा झाला होता, तो पण आपण हाणून पाडलेला आहे। परंतु आपण वारंवार ते एटीएमवर लक्ष ठेवू शकत नाही, ते असं बँकेचं काम आहे, परंतु तेही आम्हाला करावं लागतंय। त्यामुळे सर्वांनी सावध वृत्तीने राहावा